तर गाईज आहे ना, माझं नाव हर्षल. तुम्ही आले माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्हाला जायचं पेट्रोल टाकायला. आम्हाला उकडगावला जायचं होतं, पण एवढं ऊन आहे ना, मग त्याच्यामुळं आम्हाला 5 वाजता जायचं आहे. आता आम्ही निघलो आहे पेट्रोल भरायला. एवढं ऊन आहे ना, तुफान. शिटाचे चटके बसू राहिले. आता आम्ही आलो आहे. आम्हाला आता पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोल भरलं तर मग जायचं उकडगावचं. मला आहे ना, आता वाजलं आहे 3:49. आम्हाला जायचं आहे 5:41ला. 5:41ला जायचं आहे आम्हाला. आता शिक आमच्या कॉलनीतून बाहेर पडलो. आता 5-6 मिनिटांना मी पेट्रोल पंपवर पोहोचत. तिचं डिझेल पेट्रोल घेईन, टाकीन, मग पुढच्या प्रवासाला पोहोचत. तर काही जण माझ्या पप्पानीच बोलत राहत्या की कर बंद, ब्लॉग नको टाकू, पण मी टाकत राहतो. आता आलो आम्ही पेट्रोल पंप ज्या रोडला आहे त्या रोडला चाललो आहे. एकदम ऊन आहे, काहीच समजत. उन्हात आहे ना, डोळे बी असे ते करावं लागत आहे. पेट्रोल पंप आलाय आता जवळ. आता पेट्रोल पंप पोहोचला. पेट्रोल घेऊन तर गाईज पेट्रोल घेणार तुम्ही. एकदम तुफान ऊन आहे. जास्त ऊन आहे. सावली चालू म्हणून थोडंसं बरं आहे. पेट्रोल टाकीतोय. एक डंपर आलंय कानुका पेट्रोल भरायला. डंपर वरती होऊ राहिलं. मला वाटलं डायरेक्ट वरती होतं. गाईस, आता मी पेट्रोल भरलं आणि घरी चाललो. पेट्रोल मीच भरणार. तर आता पेट्रोल पंपच्या रोडच्या बाहेर पडलो आम्ही. इकडं आमची ओपन जिम आहे. आता आलो आहे आम्ही घराच्या रस्त्याला. तर गाईच आहे ना, उन्हात एवढे लोक चालूच राहतात. मला यायचं नव्हतं. सकाळी 100 रुपयाचं पेट्रोल भरलं, आता 200चं भरलं. यांच्या घरी जापानवाल्या गाय आलेले.
नशीब आम्ही घरी आलो. तर गाईज हे आमचं घर आहे, मोठा बंगला. तर आता मी घरात जातो, एकदम ऊन होतो. तर गाईज आहे ना, माझी बहीण एवढी नाचती मी आल्यावर की काय सांगू. गाईज ही माझी बहीण बघू शकतात, मी आल्यावर एकदम खुश झाली बाहेर. तर तिला इष्टिक पाहिजे. तिला काही बोलता तर येत नाही. आणि आता मी विचारितो, आम्ही काल गाडी घेतली, तर गाडी घेतल्यावर कसं वाटतं? गाडी घेतल्यावर कसं वाटलं? ते म्हणजे खूपच छान. आता वरती जातो मी आणि मम्मीला विचारतो. आता मम्मीला विचारितो गाडी घेतल्यावर कसं. मम्मी गाडी घेतल्यावर कसं वाटलं? खूप छान. खूपच छान वाटलं सगळ्याला. तर गाईस आपला हा ब्लॉग इथंच एंड होतो. टाटा बाय बाय.